इयत्ता 6वी, विषय गणित, प्रकरण 5, दशांश अपूर्णांक. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी वर आधारित उदाहरणे सोडवणार आहोत. म्हणजेच सराव संच 14 सोडवणार आहोत. आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी यावर आधारित तुम्ही मागील इयत्तांमध्ये उदाहरणे सोडवलेली असतीलच. त्यावर आधारित थोडी उजळणी आपण करूया. एक उदाहरण घेऊया. पेन, वही, खोडरबर व रंगपेटी या वस्तू खरेदी करण्यासाठी नंदू दुकानात गेला. आता समजा तुम्हीच दुकानात गेलेले आहात. तुम्ही पेन, वही, खोडरबर आणि रंगपेटी या वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही दुकानात गेला आहात. दुकानदाराने त्याला किमती सांगितल्या. पेनची किंमत 4.5 रुपये, खोडरबरची किंमत 1.5 रुपये, वहीची किंमत 6.5 रुपये, रंगपेटीची किंमत 25 रुपये 50 पैसे. नंदूने प्रत्येक वस्तू खरेदी केली. म्हणजे नंदूने पेन, वही, खोडरबर, रंगपेटी ही 4ही वस्तू खरेदी केलेल्या आहेत. त्याचे बिल तयार करा. तुम्ही त्याचे काय करा? बिल तयार करा. नंदूने दुकानदाराला 100 रुपयाची नोट दिली. नंदूने किती रुपये दिले दुकानदाराला? 100 रुपयाची नोट दिली. तर त्याला किती रुपये परत मिळतील ते आपल्याला आता आपण सोडवूया. समजा दुकानदाराने या प्रकारचं आपण बिल देतो, त्या प्रकारचं त्या आशयाचं आपण काय करूया? बिल तयार करूया. दुकानाचं नाव तुम्ही काही घ्या. इथे आशय वस्तू भंडार आपल्या पुस्तकात दिलंय नाव, आशय वस्तू भंडार. तुम्ही ज्या दुकानात जाल त्या दुकानाचं नाव तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. हे दुकानाचं नाव आपल्या उदाहरणामध्ये नाही, तुम्ही कोणतंही नाव घेऊ शकता. तुम्ही ज्या दुकानात खरेदी करायला जाता त्या दुकानाचं नाव या ठिकाणी घ्या. ते इथे बिल क्रमांक असतो, दिनांक असतं. आता तुम्हाला बिल घेतला तर इथे तुम्हाला जीएसटी नंबर येईल. आता बिलवरती जीएसटी नंबर असतो. नंदू, तुम्ही तुमचं नाव पूर्ण लिहा. इथे नंदू फक्त नाव दिलंय, आडनाव दिलेलं नाही. तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी लिहू शकता. आता तपशील, कोणकोणत्या वस्तू घेतल्या आहेत? पेन, खोडरबर, वही, रंगपेटी. आपण हे पूर्ण बिल तयार करूया. पेन किती घेतले आहेत? पुन्हा प्रश्न वाचा. नंदूने किती पेन घेतले आहेत? प्रत्येकी एक वस्तू घे. प्रत्येक वस्तू खरेदी केली म्हणजे एक वस्तू खरेदी केली आहेत. म्हणजे पेन एक घेतलाय, खोडरबर एक घेतलेला आहे, वही एक घेतलेली आहे, रंगपेटी एक घेतलेली आहे. प्रत्येक एक वस्तू त्याने घेतलेली आहे. म्हणजे एक नग घेतलेला आहे. पेनची किंमत किती आहे बघूया. पेनची किंमत 4.5 रुपये. आता लिहिणार कसे 4.5 रुपये? 4.5 कसे लिहितात माहिती आहे का कुणाला? 4.5 रुपये कसं लिहिणार आपण? 4.5 रुपये म्हणजे किती? करेक्ट, 4 रुपये 50 पैसे. ओके, 4 रुपये 50 पैसे. आता 4 रुपये 50 पैसे कसं लिहिणार? 4 रुपये 50 पैसे म्हणजे 4.50. कळलंय? हे 4 रुपये 50 पैसे. या प्रकारची उदाहरणे तुम्ही ऑलरेडी सोडवलेली आहात. खोडरबरची किंमत किती आहे बघूया. खोडरबर 1.5 रुपये म्हणजेच किती असेल? 4.5 रुपये म्हणजेच किती आहे? 4 रुपये 50 पैसे. मग 1.5 रुपये म्हणजे किती? 1.5 रुपये तुम्ही घेता 1 रुपये आणि 50 पैसे. कसं लिहितात? 1 रुपये आणि 50 पैसे. हा मध्ये दशांश चिन्ह आपण लिहितो, हा मध्ये पॉइंट घेतो. नंतर कोणती वस्तू घेतली? वही. वहीची किंमत 10.5 रुपये, 6.5 रुपये. वहीची किंमत किती आहे? 6.5.
6.5 म्हणजे किती? 6 रुपये 50 पैसे. या ठिकाणी रुपये आहेत, या बाजूला पैसे आहेत. 6 रुपये 50 पैसे. रंगपेटीची किंमत 25 रुपये 50 पैसे. 25 रुपये 50 पैसे. हे दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, नाहीतर बेरीज करता येणार नाही. ह्या दशांश अपूर्णांकाची बेरीज करताना दशांश चिन्हाच्या खाली बरोबर आला पाहिजे. आता काय करायचं, आपण याला एकूण बेरीज करा. एकूण किती रुपये झाले? 0 0 0 0 0. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20. 20चा 0. किती हातचे गेले? 2 हातचे गेलेले आहेत. कळलं? 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20. 0 किती हातचे गेले? 2. त्यांची बेरीज करूया. 4 आणि 1 5. 5 आणि 6 11. 11 आणि 5 16. पुन्हा करूया बेरीज. 4 आणि 1 5. 5 आणि 6 11. 11 आणि 5 16. आणि हे 2 हातचे आले होते. 16 आणि 2 किती होता? 18. पुन्हा हातचे किती गेलाय? 1. 2 आणि 1 3. किती रुपये झाले? तर 38 रुपये झालेत. किती रुपये झाले? 38 रुपये. एकूण झाले 38 रुपये. आता आपल्याला काय सांगितलंय? नंदूने दुकानदाराला 100 रुपयाची नोट दिली तर त्याला किती रुपये परत मिळतील? किती रुपयाची खरेदी केली? 38 रुपये. आणि नोट किती दिले? 100 रुपये. म्हणजेच आपण आता काय करणार? 100 रुपयातून 38 काय करावे लागतील? वजा करावे लागतील. म्हणजेच आपल्याला किती रुपये परत मिळतील ते कळतील. म्हणजे आता काय करूया आपण? 100 आणि 38ची काय करणार आपण? 100 वजा 38. 100 वजा 38. वजाबाकी करा. आपण या ठिकाणी करूया वजाबाकी. 100 वजा 38. ही आडवी वजाबाकी. आपण उभी वजाबाकी करूया. शून्यातून 8 जात नाही, म्हणजेच काय करणार? इकडून हातचा इथे पण 0 आहे, म्हणजे हा एक कट होऊन इकडे गेले 10 झाले. हे 10 कट झाले. इथे 9 आणि इकडे हातचा गेला. इथे किती आले? 10. आता 10तून 8 गेले किती उरतात? 2. 9तून 3 गेले किती उरतात? 6. म्हणजे किती उरले? 62 रुपये. किती उरले? 62. म्हणजेच नंदूला 62 रुपये परत मिळतील. कळलंय? उदाहरण सर्वांना कळलं असेल. आता आणखी एक आपण उदाहरण घेऊया. आणखी उदाहरण आपण सोडवूया. उदाहरण दुसरे. रेशमाने भाजी खरेदी केली. त्यामध्ये 1.5 किलोग्राम बटाटे, 1 किलोग्राम कांदे, अर्धा किलोग्राम कोबी, 1/2 किलोग्राम टोमॅटो. तर तिच्या पिशवीतील भाज्यांचे एकूण वजन किती? म्हणजे रेशमाने एकूण किती किलो भाजी खरेदी केली ते आपल्याला काढायचं आहे. तुम्ही दुकानात जाता, कोण सांगेल का? जे 1 किलोग्रामचं वजन असतं, म्हणजे 1 किलोचं वजन असतं, ते किती ग्रामचं असतं? कोण सांगेल? करेक्ट. कोणतरी सांगते. बरोबर. किती? 1000 किलोग्राम. तुम्ही अर्धा किलोचं वजन पाहिलंय? अर्धा किलोग्रामच्या वजनावर वर लिहिलेलं असतं. अर्धा किलो लिहिलेलं नसतं, तर त्यावरती किती लिहिलेलं असतं? करेक्ट, 500 ग्राम. किती असतं? अर्धा किलोचं एक वजन असतं, त्यावर किती लिहिलं असतं? 500 ग्राम. 1 किलोच्या वजनावर किती लिहिलं असतं? 1 किलोग्राम. नंतर काय आणखी 1/2 किलोग्राम म्हणजे किती? कोण सांगेल? 1/2 किलोग्राम. 1/2 किलोग्रामचं एक वजन नसतं. मग दुकानदार काय करतो? पहिलं 500 ग्रामचं वजन टाकतो, नंतर 200 ग्रामचं वजन टाकतो, नंतर 50 ग्रामचं वजन टाकतो. म्हणजे कोणी बेरीज केली असेल, किती आले? मी सांगितलं 1/2 किलो म्हणजे दुकानदार काय करतो? पहिलं 500 ग्रामचं वजन टाकतो, म्हणजे अर्धा किलोचं, नंतर 200 ग्रामचं वजन टाकतो, नंतर 50 ग्रामचं वजन टाकतो. म्हणजे किती आले?
पाऊण किलो म्हणजे 750 ग्राम. कळलंय का? पाव किलोचं एक वजन असतं का? नाही. तो 2 वजन टाकतो. एक किती ग्रामचं? 200 ग्रामचं आणि एक 50 ग्रामचं. कळलं? ही वजन झाली. आता काही दुकानदाराकडे डिजिटल काटे आलेले आहेत. जे आपण जे पहिले तराजू बघत होतो, हे तराजू मध्ये आपण टाकतो, दुकानदार टाकतो. आता काय, काही दुकानदारामध्ये डिजिटल, त्यामध्ये ग्रॅमचे आकडे दिसतात. कळलं? तुम्ही खरेदी करायला गेलात तर बघा डिजिटल काटे, डिजिटल जो तराजू असतो, काटा असतो, त्यावरती अंक येतात. मग अर्धा किलो म्हणजे किती आलं पाहिजे? 500 ग्राम. मग तिथे 0.5 या किंवा 500 ग्राम मध्ये येतं. ते जरा निरीक्षण करा. आपण बघूया. रेशमाने भाजी खरेदी केली आहे. पाऊण किलोग्राम बटाटे, 1 किलोग्राम कांदे, अर्धा किलोग्राम कोबी आणि पाव किलोग्राम टोमॅटो. तर तिच्या पिशवीतील भाज्यांचे एकूण वजन किती? आता 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम? हे लक्षात ठेवा, 1000 ग्राम. अर्धा किलोग्राम म्हणजे किती ग्राम? 500 ग्राम. पाऊण किलोग्राम म्हणजे किती ग्राम? 750 ग्राम. आणि पाव किलोग्राम म्हणजे किती? 250 ग्राम. ओके. आता आपण भाज्यांचे वजन काढण्यासाठी ग्रामचे आणि किलोग्रामचे एकक वापरून बेरीज करू. एका बाजूला ग्रामचे वजन बेरीज करू आणि एका बाजूला किलोग्रामची बेरीज करू. आता काय घेतलंय तिने बघूया. पाऊण किलोग्राम बटाटे. पाऊण किलोग्राम बटाटे म्हणजे किती ग्राम? 750 ग्रॅम बटाटे. हेच आपण किलोग्राम मध्ये किती येतील? तर 0.750 किलोग्रॅम बटाटे. आता हे कसं आलं? इथे 750 ग्राम, तर 0.750 ग्राम कसं आलं? हे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. आपण पुढे त्याला एक्सप्लेन करूया. नंतर कोणती खरेदी केली आहे? पाऊण किलो. 1 किलोग्राम कांदे. आता 1 किलोग्राम कांदे म्हणजेच किती ग्राम? 1000 ग्राम. 1000 ग्राम कांदे. किती? 1 किलोग्राम. 1000. आता लक्षात ठेवा मी 00 का घेतोय पुढे. किलोग्राम, ग्रॅम, किलोमीटर, मीटर, लिटर, मिलीलिटर ही एकके असणारी उदाहरणे सोडवताना 3 दशांश स्थळापर्यंत काय घ्यायचे? अपूर्णांक वापरावे लागतात. कळलं? किलोग्राम, ग्रॅम, किलोमीटर, मीटर, लिटर, मिलीलिटर ही एकके वापरताना 3 दशांश स्थळांपर्यंत काय अपूर्णांक वापरावे लागतात. कळलं? कारण की या ठिकाणी 1 किलोग्राम मी फक्त 1 लिहिलंय का? नाही, पुढे 3 शून्य लिहिलंय. कारण की या ठिकाणी बघा 750 ग्राम बटाटे म्हणजे किती? 0.750. पुढे 3 दशांश पॉईंट नंतर 3 संख्या आहेत. या ठिकाणी पण 3 शून्य घेतलेले आहेत. 1 किलोग्राम कांदे झाले. नंतर अर्धा किलोग्राम कोबी. अर्धा किलो म्हणजे किती ग्रॅम? 500 ग्राम. मी पण बघा या ठिकाणी कसं लिहितोय. एकक संख्येखाली एकक, दशक संख्येखाली दशक संख्या. 500 ग्राम बघा कसे आहे ते. 500 ग्राम कोबी. तुम्ही सुद्धा कधी आता खरेदीला आईसोबत गेलात तर या वस्तूंचं निरीक्षण करा, किमतींचं निरीक्षण करा. या ठिकाणी किलोग्राम कांदे. 500 ग्रॅम म्हणजेच किती? अर्धा किलो. अर्धा किलो कोबी. आता अर्धा कसं लिहितात? अर्धा म्हणजेच किती ग्राम? 500 ग्राम. अर्धा किलो म्हणजे किती ग्राम? 500 ग्राम. म्हणजेच काय ना? 0.500. कोबी. नंतर कोणती वस्तू घेतली आहे? टोमॅटो. किती घेतले? पाव किलो. पाव किलो म्हणजे किती ग्राम? 250 ग्रॅम.
250 ग्राम कसं लिहिणार आता 0.250 किलोग्राम टोमॅटो. त्याला तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय कसं लिहितात. या ठिकाणी 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम 1000 ग्राम. कळलं. म्हणजे या 750 या प्रत्येकाला जर आपण हे 1000 ने भागलं तर काय येईल. हा भागाकार आपण पुढे बघणार आहोत. 10चा भागाकार, 100चा भागाकार, 1000चा भागाकार. तर या ठिकाणी सोपा भागाकार आहे बघा. इथे खाली शून्य किती आहेत 3. मग एकक संख्येपासून 3 संख्या मोजून काय द्यायचंय दशांश शून्य. म्हणजे किती येणार 1 2 3. दशांश शून्य किती येईल या ठिकाणी म्हणजे 0 7 5 0. मग या अगोदर काय शून्य द्या, कोणतीही संख्या नाही. काय कळतंय. आता या ठिकाणी 1000 होते. 1000ला 1000 ने भागल्यावर उत्तर किती एकच येईल. या ठिकाणी 500 आहेत. 500ला जर 1000 ने भागलं ओके किती शून्य आहेत 3 शून्य. मग एकक संख्येपासून 3 संख्या मोजायची. या बाजूने 3 संख्या मोजा 1 2 3. कुठे पॉईंट येईल या ठिकाणी पॉईंट येईल. कळलं. पुढे संख्या नाही म्हणजे काय घेऊया शून्य. मग तेच आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. कळलं. आता काय करूया यांची बेरीज करूया. आपण 10चा भागाकार, 100चा भागाकार, 1000चा भागाकार पुढे आपण बघूया. बेरीज करा प्रथम यांची किती येते. 0 0 0 0 7 आणि 5 आणि 5 10 0 हातचा गेला 1 1 आणि 2 3 3 आणि 5 8 8 आणि 7 15 15चे 5 पुन्हा हा 1 हातचा गेला 1 आणि 1 2 2500 ग्राम 2500 ग्राम एकूण वजन. या ठिकाणी करा 0 0 0 5 आणि 5 10 0 हातचा गेला 1 3 आणि 5 8 8 आणि 7 15 15चे 5 हातचा गेला 1 1 आणि 1 2. हा पॉइंटचा हा दशांश चिन्हाचा या ठिकाणी दशांश शून्य म्हणजे किती आलं 2.500 किलोग्राम एकूण वजन. एकूण वजन म्हणजेच भाज्यांचे एकूण वजन किती आलं. भाज्यांचे एकूण वजन 2500 ग्राम म्हणजेच किती आलं कसं आलंय 2500 भागिले 1000. मी अगोदर सांगितलंय कारण ग्राम 1 किलो म्हणजे 1000 ग्राम म्हणजे प्रत्येकाला जर आपण 1000 ने भागलं तर ते ग्रामचं रूपांतर कशामध्ये होतं किलोग्राम मध्ये. जर ग्रामचं रूपांतर किलोग्राम मध्ये करायचं असेल तर आपल्याला 1000 ने भागावे लागतं. 1000 का कारण का 1 किलोग्रामचं वजन किती आहे 1000 ग्राम. तर मी सांगितलंय किती शून्य आहे खाली 1 2 3 म्हणजे आता या बाजूने 3 संख्या मोजा 1 2 3 कुठे येईल 5 नंतर शून्य येईल. जेवढे शून्य आहेत तेवढे वरचे अंक मोजायचे. कुठून आपण उजव्या बाजूकडून म्हणजे एकक स्थानाकडून 1 2 3 किती येईल 2.500 बघ 1 2 3 संख्या या ठिकाणी पॉईंट आला म्हणजे 2.500. हे वजन कशामध्ये आलं किलोग्राम मध्ये. हेच आपण असं लिहू शकतो 2.50 किंवा 2.5 किलोग्राम म्हणजेच किती किलोग्राम 2.5 किलो झाले. किती आले 2.5 किलो. पण इथे पॉईंट नंतर या 5 शून्य नाही लिहिलं तर हरकत नाही कारण 5 आहेत. कळलं. पण 5च्या अगोदर शून्य असतील तर ते कट करता येणार नाहीत. म्हणजेच किती 2.500 म्हणजेच किती 2.5 किलोग्राम म्हणजेच किती ते आपण आपल्या बोलीभाषेत किती बोलणार ते 2.5 किलो. म्हणजे एकूण भाज्याचं वजन किती होतं 2.5 किलोग्राम म्हणजेच किती 2.5 किलो. आता आपण सराव संच 14 सोडवूया. सराव संच 14 उदाहरण पहिले 300
78.025 या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सारणीत लिहा. आता ह्या प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत ह्या सारणीमध्ये लिहायची आहे. सारणी आपल्याला तयार करून दिलेली आहेत. काही ठिकाणी आपल्याला स्थानिक किंमत लिहायची आहे. आता या ठिकाणी किती संख्या होते? दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 1, 2, 3 म्हणजे शतक पर्यंत आहेत. म्हणजे स्थान, शतक, आणखी एक संख्या असतं तिथे काय असतं? 1000. ओके, मग 3च आहेत दशांश चिन्हाच्या या बाजूला. ओके, किती संख्या आहेत? 3 संख्या. म्हणजे किती शतक आहेत? शतक, दशक, एकक. आता दशांश चिन्हाच्या या बाजूला, उजव्या बाजूला पुन्हा 3 संख्या आहेत. म्हणजे उजव्या बाजू या साईड बाजूला मोजताना काय? दशांश, नंतर शतांश, नंतर सहस्त्रांश. ही झाली दशांश, शतांश आणि सहस्त्रांश. या प्रकारे आपण यांची स्थानिक किंमत असते. आता या ठिकाणी स्थान, शतक म्हणजे किती? 100. दशक म्हणजे किती? 10. एकक म्हणजे किती? 1. दशांश म्हणजे 1/10. शतांश म्हणजे 1/100. सहस्त्रांश म्हणजे 1/1000. सहस्त्र म्हणजे 1000. ओके, सहस्त्रांश म्हणजे किती? 1/1000. कळलंय? या ठिकाणी एककची किंमत, एकक किती, स्थान किती असतो? 1. दशक म्हणजे ह्या दशक स्थान दुसरी 10 आणि शतक म्हणजे किती? 3. आता कोणतीच अंक कोणता दिलाय आपल्याला? 378 म्हणजे 378. नंतर कोणतं आहे? 0.025 हा दशांश चिन्ह दिलंय मध्ये ते. नंतर 0.25 हा अंक लिहून घेतला. आता या प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची आहे. आता स्थानिक किंमत लिहिताना दोघांचा गुणाकार करा. 100 गुणिले 3 किती येणार? 300. तर ही आपल्या दोन किमती भरायच्या आहेत. म्हणजेच किती येतील ते? 10 गुणिले 7 किती येणार? 70. उत्तर किती आले इथे? 70. 1 गुणिले 8 8. म्हणजे या ठिकाणी 8 ची स्थानिक किंमत किती आली? 8. या ठिकाणी 7 ची स्थानिक किंमत 70. या ठिकाणी 3 ची स्थानिक किंमत किती आली? 300. आता दशांश चिन्हाच्या या बाजूला जातोय. पहिलाच कोणता आहे? 0. मग 0/10 किती उत्तर येणार? 0. मग या ठिकाणी संख्या कोणती आहे? 2. मग 2 काय येणार? 100. 2/100 ची किंमत किती येईल? मी आपण या अगोदरचं उदाहरण पाहताना सांगितलं होतं. किती शून्य आहेत? 2. ओके, मग किती? 2. एक डाव्या या बाजूकडून 2 संख्या सोडून काय देणार? पॉईंट देणार. या ठिकाणी 0, हे उत्तर 0 आलंय. किती शून्य आहेत? 2. मग या ठिकाणी किती? 2 संख्या मोजून काय द्यायचे आहेत? चिन्ह. पण इथे एकच संख्या आहे, ही एक संख्या. आणखी आपल्याला किती संख्या पाहिजे? 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचा आहे. आपण एक 0 घेऊया. आता इथे पॉईंट आणि इथे काय येणार? 0. काय कळतंय? किती शून्य होते खाली? 2 शून्य होते. म्हणजेच काय करायला? या उजव्या बाजूकडून 2 संख्या मोजायच्या आणि 2 त्यानंतर हा दशांश चिन्ह द्यायचा. पण इथे एकच संख्या होती. त्या एक संख्या असल्यामुळे इथे आपण काय घेतलंय? 0 घेतला. नंतर एक हा पॉईंट दिलाय. कारण का खाली 0 किती आहे? 2. बघा, 2 संख्या सोडून पॉईंट दिला. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 0.02. 0.02. या ठिकाणी बघा 5 आहेत. 5/1000 किती शून्य होते? 3 शून्य. बघा 3 संख्या सोडून पॉईंट दिलाय. कारण इथे एकच संख्या होती. पण 2 संख्या कोणत्या घेतल्या आहेत? 0 0. एक संख्या असेल तर आपण काय घेतो? इथे 0 घेतो. म्हणजे 5 0 0. इथे काय घेतलं? पॉईंट. म्हणजेच काय? 0.005 ही झाली या शेवटच्या 5 ची स्थानिक किंमत. या 2 ची स्थानिक किंमत किती आहे? 0.02. या 0 ची किंमत 0च आहे. कळलं? अशा प्रकारे प्रत्येक अंकाची काय काढली आहे? स्थानिक किंमत काढलेली आहे. कळलंय? खूप सोपं आहे. मला वाटतं हे आपल्याला गेल्या वर्षी सुद्धा झालेलं आहे. आता आपण उदाहरण दुसरे सोडवूया. प्रश्न दुसरा सोडवा. म्हणजेच काय करायचंय? या खालील उदाहरणांची आपल्याला काय करायचे? बेरीज करायची आहे. आपण पहिले उदाहरण सोडवूया. ही आडवी पद्धत आहे. आपण उभ्या पद्धतीने बेरीज करूया. 905.8
हा दशांश चिन्ह 5 आणि ते 27 हा पॉईंट देऊया. पॉईंट नंतर किती आहे 1 9 7 आणि या ठिकाणी किती आहे 27. हा पॉईंट खाली काय आला पाहिजे पॉईंट आला पाहिजे. आपण काय करतोय यांची बेरीज करतोय. या ठिकाणी 5च्या पुढे 2 शून्य दिला तर हरकत नाही. ओके, आता बेरीज करा. 0 अधिक 7 7, 0 अधिक 9 9, 5 आणि 1 6 हा दशांश चिन्ह. 7 आणि 5 12 हातचा गेला 1 कळलं 12. 12तले 2 इथे लिहिले आणि 1 काय गेला हातचा गेला. 2 आणि 1 3 आणि हे 9 कळलं. म्हणजेच आपल्याला उत्तर किती आलं 905 दशांश 5.5 अधिक 27.197 बरोबर 932.697. ओके, हे पहिलं. दुसरे किती आहे 39. नंतर किती आहे 700. 700 कसले 739 पुढे काही संख्या नाही म्हणजे इथे पॉईंट घेणार आपण. हा पॉईंट 700 मधला पुढे किती आहे 65. या ठिकाणी किती आहे 700,007 कळलं. या पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे लक्षात ठेवा. आता 39च्या पुढे काहीच नाही म्हणजे आपण काय देऊया शून्य घेऊ शकतो. 39.00 म्हणजेच किती 39. आपण काय करतोय बेरीज करतोय. करा बेरीज. 0 अधिक 5 5, 0 अधिक 6 6, 9 अधिक 0 9, 3 अधिक 0 3 7 किती आलं 739.65 म्हणजेच किती आलं 39 अधिक 700.65 इज इक्वल टू 739.65 हे दुसरं उत्तर. तिसरं 40 पॉइंट पुढे काय आपण नंतर घेऊया 27.7 नंतर 2.451 काय करतोय आपण बेरीज करतोय. या प्रकारे संख्या लिहून घेतल्या. आता या 2च्या नंतर किती संख्या आहेत 3. मग 7च्या पुढे आपण 2 शून्य घेऊया. 40च्या पुढे आपण किती शून्य घ्यायला लागतील 3 शून्य घेऊया. हा पॉइंट नंतर जे शून्य घेतो त्यामुळे संख्येचा अर्थ बदलत नाही. ओके, पॉइंटच्या अगोदर जर शून्य घेतला तर या संख्येचा अर्थ बदलेल. आता बेरीज करा. 0 0 0 म्हणजे किती येणार 1, 0 अधिक 0 अधिक 5 म्हणजे 5, 7 आणि 4 11चा 1 हातचा गेला 1, 2 आणि 1 3 आणि 7 10 झाले. 10चा 0 हातचा गेला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि हा इथे दशांश शून्य किती आलं 70.151 70.151 म्हणजेच कोणती बेरीज केली आपण 40 अधिक 27.7 अधिक 2.451 बरोबर 70.151 हे आपलं काय उत्तर आहे. कळलंय बेरीज कशी करायची कळलंय. बेरीज करताना एक लक्षात ठेवा हा पॉइंट खाली पॉइंट घ्यायला विसरू नका. जर पॉइंट वर खाली मागे पुढे केला तर ही बेरीज चुकेल. आता आपण पुढील प्रश्न क्रमांक 3 सोडवूया. प्रश्न 3 वजाबाकी करा. या अगोदर आपण बेरीज केले. आता आपण काय करूया वजाबाकी. या आडव्या पद्धतीने लिहिलेलं आहे. आपण उभ्या पद्धतीने लिहूया. हे पहिले उदाहरण 85.96 या ठिकाणी किती पॉइंट 2 आहे 2.345 काय करतोय वजाबाकी करतोय. आता या दुसऱ्या संख्येमध्ये पॉइंट नंतर किती संख्या आहेत 3 संख्या आहेत. पहिल्या संख्येमध्ये पॉइंट नंतर 2 संख्या मग आपण हे काय करूया एक्स्ट्रा शून्य घेऊया. आता बघा इथे शून्यातून 5 जातात का नाही. मग काय करणार एक हातचा घेणार. या संख्या किती 6 होती ती किती होणार इथे 5 इकडचा हातचा या बाजूला गेला किती आले इथे 10. 10तून 5 गेले 5 उरतात. आता या 5तून 4 गेले किती उरले 1 उरला. 9तून 3 गेले किती उरले 6. हा
दशांश चिन्ह म्हणजे हा पॉइंट, 5तून 2 गेले 3 आणि 8चे 8, किती आलं उत्तर 83.615 83.615 म्हणजे आपलं उत्तर आलं 85.96 वजा 2.345 बरोबर 83.615. कळलं? दुसरं उदाहरण किती आहे 632.24 97.45 632.24 97.45 वजाबाकी करताना सुद्धा पॉइंटच्या खाली पॉइंट आलाच पाहिजे. ओके, आता या ठिकाणी 4तून 5 जात नाही म्हणजे काय करणार, या ठिकाणी 2 कट करणार, इथे 1 राहिला, हे किती आले 14 झाले. 14तून 5 किती उरले 9, 14तून 5 गेले किती उरतात 9. पुन्हा 1तून 4 जात नाही, मग हे कट करा, इथे किती राहिला 1, याचे किती आले इथे 11. 11तून 4 गेले किती उरतात 7. कळले? पुन्हा ह्या 1तून 7 जात नाही, 3 कट करा, किती राहिले इथे 2, 1 चे किती आले इथे 11. 11तून 7 गेले किती उरतात 4. पुन्हा ह्या 2तून 9 जात नाही, मग काय करणार, हा 6 कट करायचे, किती राहिले 5, हे 2चे किती आले 12. 12तून 9 गेले किती उरतात 3 आणि हे 5, किती आलं उत्तर 534.79. कळलंय? म्हणजे दुसरं उत्तर किती आलं 632.24 वजा 97.45 बरोबर 534.79. 534.79. तिसरं उदाहरण, उदाहरण तिसरे 200.005 वजा 17.186. मी उभ्या पद्धतीने मांडून घेतले. पुन्हा 5तून 6 जात नाही, या ठिकाणी 0, या ठिकाणी पण 0 आहे, या ठिकाणी पण 0 आहे, या ठिकाणी पण 0 आहे, म्हणजे काय कट करायला लागेल, हे 2 कट करायला लागतील. हे कट म्हणजे किती आले इथे 1, इथे किती आले 10. 10 कट करायला लागतील, इथे 9 राहिले, किती झाले इथे घ्या 10 झाले. पुन्हा 10 कट करा, 9 राहिले, इथे 10 झाले, हे 10 कट करा 9, हे 10 9 आणि इथे किती आले 5चे किती आले 15. काय केलं कळलं का? ओके, 15तून 6 गेले, 15तून 6 गेले किती उरतात 9. 9तून 8 गेले 1, 9तून 1 गेला किती उरले 8. 9तून 7 गेले 2, 9तून 1 गेला 8 आणि हा 1 किती आले 182.819. उत्तर किती आलं 182.891. हे काय केलं कळलं ना? हा इथून आपण इकडे ट्रान्सफर करत गेलो तर इथे किती आले 15. इथे 0 होते, प्रत्येक संख्या 0 0 म्हणजे 10 झाले, पुन्हा कट केले 9 झाले. अशाच प्रकारे आपण या करत आलो, इथे किती आले 15 आणि प्रत्येक ठिकाणी 9 उरले होते. 9तून आपण काय केली, ही खालील संख्या काय केली वजा केली. उत्तर किती आलं 182.819. म्हणजेच किती 200.005 वजा 17.186 बरोबर 182.819. हे आपलं उत्तर आहे. ओके, पुढील उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवूया. थँक्यू.